वीकेंड म्हटलं की एकदम आरामाचा दिवस स्टार्ट होतो. आज ऊन डोक्यावर येईपर्यंत आम्ही मस्त झोपून राहिलं. त्यानंतर उठल्यावर अन्वीसुद्धा लगेच आमच्यासोबत उठली आणि उठल्यावर हिला ना ब्रश करायचा असतो म्हणून हिने माझ्याकडे ब्रश मागितला. त्याला कोलगेट लावून दे बोलली आणि छान असं तिचं ब्रशसोबत दात घासणं चालू होतं. प्रॉपर तिला दात घासता येत नाही, पण ती त्याचा प्रयत्न करते. त्याच्यासोबत तिचं खेळणंसुद्धा चालू होतं. बाल्कनीतून बघितलं की तिचं दादा खाली खेळते म्हणून ती जोरजोरात त्याला आवाज देत होती की दादा वर ये वर ये, खाऊ खायचं आहे. असं तिचं सगळं चालू होतं. नंतर छान अशी तिला अंघोळ घातली, मस्त तिला रेडी केलं आणि मी तिला रेडी केल्यानंतर तिने पुन्हा स्वतःचा असा अवतार करून घेतला. माझी सगळी क्रीम आहे ना हिने पूर्ण ओतून दिली आणि त्याच्यासोबत खेळत बसली. तिचं हे खेळणं चालू होतं तोपर्यंत मी सुद्धा छान रेडी झाली आणि हा ड्रेस ना मी खूप दिवसानंतर घातला. म्हणजे माझ्या फ्रेंडने मला बेबी शॉवरला दिलेला आणि तो मी घातलाच नव्हता. आत्ता तो घातला. आणि नंतर नाश्त्यासाठी मस्त असे मंचुरियन बनवले होते. छान गरमागरम मंचुरियन बनवले. मंचुरियन घरात सगळ्यांना खूप आवडतात म्हणून आणि ते बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत म्हणून मी ते पटापट बनवून घेते. आणि अन्वीला भजी आणि हा प्रकार खूप आवडतो, त्याच्यामुळे तिलासुद्धा हेच खायला घातलं. आणि हे बघा एवढं गरम मंचुरियन होतं तरी तिचं ते तोंडात घालून खाणं चालू होतं. तोंड भाजलं तरी तिचं ते खाण्याचं काम चालू होतं. आणि नंतर मला सांगते की मम्मा गरम आहे म्हणून. तिचं ते झालं. छान असं खेळली, सगळं आवरलं. आणि ना हिला फ्रीजमध्ये पेप्सी दिसली तर हट्टाने हिने रडून रडून माझ्याकडे पेप्सी मागितली. आणि नंतर तिकडे एक कबूतर होतं तर त्या कबुतराला पण बोलत होती की धर तुला खाऊ खा म्हणून त्यालासुद्धा ती पेप्सी ऑफर करत होती. छान तिचं हे पेप्सी खाणं चालू होतं. मी तिला ही पूर्ण खाऊन नाही दिली आणि तिला फक्त फोडूनसुद्धा नाही दिलं. तिला फोडता नाही येत. तिच्याकडून गोड गोड बोलून ती काढून घेतली. संध्याकाळी मंदिरात गेलो. छान मंदिरात देवाच्या पाया पडायचं होतं. खूप दिवस झालेले मंदिरात गेलो नव्हतो म्हणून तिला घेऊन गेलो. तिकडे तिला स्वतःहून पायरी चढायची असते. नंतर दर्शन घेतल्यावर एवढी ती थकली की हिला पाणी बघा, पाणी प्यायचं होतं आणि तिची पाणी पिण्याची स्टाईल बघा. ते सगळं झालं. नंतर पुन्हा घरी आवरलं. छान मस्त आवरलं. मस्त शॉर्टकटमध्ये आज सँडविच बनवलं. सँडविच खाऊन छान असं दिवसाचं शेवट करायचं. मस्त असं झोपी जायचं. तर हिला इतके नखरे सुचतात की इतक्या आम्हाला अन्वीला घामोळे आले. मी तिला लावण्यासाठी पावडर घेतली तर ही बघा स्वतःच मला घामोळ्याची पावडर लावते. आणि हा सगळा तिचा टाईमपास चालू होतं. चला व्हिडिओ संपवते. बाय. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.